नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लाईट गेली म्हणून जानकी फ्यूज जवळ येते आणि मेन फ्यूज कोणीतरी काढलेला आहे हे जानकीच्या लक्षात येते. तेव्हा आता जानकीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर मात्र आता तिकडून जी बॅटरी आहे तर ती चमकवली जाते आणि त्या प्रकाशाने आता जानकी अगदी पुढे येते आणि विचारते की कोण आहे तिकडे. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणत असतो की तुझा शुभचिंतक. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की कोण आहात तुम्ही आणि काय हा सर्व प्रकार आहे, कोण आहेस तू. आणि तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तुला लाखभर रुपये तयार ठेव असं म्हटलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की लाख रुपये आणि तुम्हाला कळते का किती मोठी अमाऊंट आहे ती आणि कोण आहात तुम्ही, कुठून आलात आणि हा जे काही चालू आहे तर ते सगळं काय प्रकार आहे. अगोदर ती बॅटरी खाली करा, तो टॉर्च खाली करा. तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणतो की जो मी तुम्हाला पुरावा देणार आहे तर त्यात सगळ्या या प्रश्नाची उत्तर मिळतील, त्यासाठी 1 लाख रुपये तयार ठेवा. तर जानकी विचारते की कसले उत्तर आणि कसले प्रश्न आणि कशावरून मी तुमच्यावर विश्वास ठेवू. तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे, तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला एका गोष्टीची माहिती देतो. त्या बाईचं नाव पार्वती नाही तर लताबाई आहे. तेव्हा आता जानकी विचार करते की याला पार्वती आईबद्दल कसं माहिती असेल, नक्की हा माणूस कोण असेल. आणि जानकी त्याला विचारते की कोण आहात तुम्ही. तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की हे बघ, तुला सगळं काही माहिती आहे आणि हे बघ, जर तू याबद्दल कोणाला काही सांगितले तर यापुढे ती बाई कोण आहे हे तुला कधीच नाही कळलं जाणार. तेव्हा आता जानकी विचारते की तू कोण आहेस म्हणून जानकी लगेच त्याच्या हातातील टॉर्च हिसकावून घेऊन त्याच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न करते, कारण तिला त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचा असतो. तेव्हा ती जानकीला लगेच लुटून देतो आणि तेथून पळ काढतो. जानकी म्हणते की थांब, अरे थांब. तेव्हा मात्र आता तो माणूस पळून गेल्यानंतर जानकी ती बॅटरी उचलते आणि गुलाबदादांना आवाज देते. हा माणूस कुठे गेला असेल. आता जानकीला खूप टेन्शन येते की याला आमच्या घरातील सगळं काही कसं माहिती असेल आणि तो पार्वती आईंना लता का म्हणाला असेल. आणि जानकी आता बॅटरीच्या साहाय्याने मात्र फ्यूज काढलेला आहे आणि नक्की तो इथेच कुठेतरी असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा आता तेथे तिला तो फ्यूज पडलेला दिसतो. जानकी तो उचलते आणि तो फ्यूज लावल्यानंतर आता घरामध्ये लाईट येते. तेव्हा आता जानकी विचार करते की नक्की तो माणूस कोण होता आणि तो असं का म्हटला असेल आणि हे सर्व काय चाललंय असे बोलून जानकी गुलाबदादांना आवाज देत आतमध्ये येते आणि नक्की हा माणूस कोण असेल याच जानकीला टेन्शन देते. तर लगेच आता अगदी गुलाबदादांना आवाज देते. गुलाबदादा आता जानकीला म्हणतात की हो हो आलो. तेवढ्यात गुलाबदादा धावतच येतात. जानकीला विचारतात की वहिनी साहेब काय झाले, तुम्ही आवाज दिला होता. तेव्हा जानकी म्हणते की बाहेर कोणीतरी आले होते. तर गुलाबदादा विचारतात की कोण होते. तेव्हा जानकी म्हणते की नाही, मला नाही कळले, अंधारात चेहरा नाही दिसला. गुलाबदादा विचारतात की पण वहिनी साहेब अंधार कसा झाला, जेव्हा तुम्ही मला आवाज दिला होता तेव्हा तर मी अंगणातच होतो आणि अंधारामध्ये येताना धडपडलो, परंतु वहिनी साहेब मला हेच कळत नाही की अचानक ही लाईट्स गेली कसे असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की लाईट्स गेल्या नव्हत्या तर कोणीतरी फ्यूज काढलं होतं. तर गुलाबदादा विचारतात की कोणी काढलं असेल. तेव्हा आता जानकीला त्या माणसाची आठवण होते. तो माणूस तिला म्हणलेला असतो की मला सगळं काही माहिती आहे परंतु ती त्याबद्दल कोणाला काही सांगू नको, नाहीतर तुला कधीच हे कळणार नाही की नक्की ती बाई कोण आहे ते. म्हणून जानकी आता गुलाबदादांना काही सांगता लगेच ती टॉर्च ठेवण्यासाठी सांगते आणि बारीक परत त्या माणसाच्या बोलण्याचा विचार करते, कारण त्या माणसाने जेव्हा आता या पार्वतीचं नाव पार्वती नाही तर लताबाई आहे हे सांगितलेले आहे हे जानकीला आता आठवते. जानकीच्या सर्व काही लक्षात येते म्हणून ती मुद्दाम आता एक प्लॅन करते. जानकी विचार करते की तो माणूस जे काही म्हणाला तर ते खरं असेल का, त्या बाईचं नाव पार्वती नसून लता आहे का. आणि तेवढ्यात रूम मधून लताबाई आता बाहेर येते आणि जानकीला आवाज देते. जानकी काही बोलत नसते परंतु लताबाई पुन्हा विचारते की अगं जानकी लाईट्स गेले होते का आणि काय ग येते सारखे सारखे लाईट्स जातात का. तेव्हा जानकी काही न उत्तर देता फक्त बघत असते. तर लताबाई विचारते की अगं तू माझ्याकडे अशी सारखी का बघते, अगं जा ना स्वयंपाकाचं बघ म्हणून. आणि काय ग स्वयंपाक झाला का, काय बेत करणार आहेस बरं, आणि काहीतरी असं बरं कर, मीठ वगैरे आहे ते बरं घाल, कळले ना तुला. म्हणून आता लगेच तिथून लताबाई जायला निघते परंतु जानकी तिला लताबाई म्हणून आवाज देते. तर लताबाई म्हटल्यानंतर आता ही लगेच थांबते आणि जानकीला असा आवाज देते. तेव्हा आता लगेच लताबाई खूप घाबरते. तर जानकी विचारते की काय हो तुमचं नाव लताबाई आहे का. तेव्हा आता मुद्दाम लताबाई हसते आणि जानकीला वेड्यात काढण्यासाठी म्हणते की अगं तू काय बोलतेस आणि तुला विसरण्याचा आजार आहे का, अगं माझं नाव पार्वती आहे, पार्वती. तेव्हा आता जानकी म्हणते की मीना, तुम्ही विसरतात की तुमचं नाव पार्वती आहे, कारण मी तुम्हाला लताबाई म्हणून जेव्हा हाक मारली तर तुम्ही ओ दिलीच नसती, त्यामुळे तुमचं नाव काय आहे, पार्वती की लता. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अगं हे बघ, तू अचानक काहीतरी असं बोललीस म्हणून मी तुझ्याकडे बघितलं, मला तर असं वाटलं होतं की कोणीतरी लताबाई आली म्हणून. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की हे बघा खोटं बोलू नका.
नका। जे काही तुम्ही खोटं बोलतात ते तर अगदी स्पष्टपणे तुमच्या डोळ्यामध्ये दिसते सुद्धा। त्यामुळे तुम्ही पार्वती आई नाही तर लताबाई आहात। आणि जसे मी लताबाई म्हणून हाक मारली तर माझ्या हाकेला ओ देणाऱ्या लताबाई तर बरोबर ना। तेव्हा लगेच पार्वती म्हणजे ही लताबाई खोटं बोलते। लताबाई म्हणते की काय ग कोण लताबाई आणि काय सारखं सारखं लताबाई लताबाई लावलंस। आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू तुझ्या सासूशी बोलते। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा माझ्या सासूचं नाव आहे पार्वतीबाई आणि तुम्ही आहात मात्र लताबाई पार्वती नाही। तुम्ही कुठून आलात तुम्हाला कोणी इथे पाठवले त्यामुळे बोला लताबाई बोला। आता लताबाईची बोबडी ओळते आणि ती जानकीला म्हणते की जानकी बास कर आणि हे बघ मी पार्वती नाही लताबाई आहे लता असं बोबडी आता तुरतुर करत बोलत असते। आणि परत म्हणते की मी लता नाही तर पार्वती आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झाले तरी तू माझी सून आहेस त्यामुळे पाहिली मात्र ओलांडू नको आणि नसत्या काही गोष्टी तुम्हाला विचारू नकोस। आणि एक गोष्ट लक्षात ठेव की पार्वती असल्याचे अनेक पुरावे मी तुला दिलेले आहेत। आणि काय ग जानकी तुझ्याकडे कोणताही पुरावा आहे का तर जानकी म्हणते की आता माझ्याकडे पुरावा नाही परंतु लवकरात लवकर तो पुरावा मी शोधून काढेलच। आणि एक गोष्ट लताबाई लक्षात ठेवा मी जानकी आहेस। खोट्याचा मुखवटा उतरून खऱ्याला चौकात उभं करणारी मी जानकी आहे। या अगोदर सुद्धा मी तेच केलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा मी लवकरच ते सर्व करेल म्हणून। आणि जेव्हा जेव्हा माझ्या या गोकुळात विष कालवण्यासाठी कोणी ना कोणी येईल तेव्हा तेव्हा मात्र ही जानकी श्रीकृष्ण बनून या गोकुळाच्या पाठीशी उभी राहील। मी तर माझ्या घराला वाचवेल परंतु तुम्ही पार्वती आई नाही लताबाई आहात याचे पुरावे सुद्धा मी शोधून काढेल असे बोलून आता जानकी तोऱ्यात तेथून निघून जाते। परंतु लताबाईची बोबडी आता वळते। तिला आता पूर्ण घाम फुटलेला असतो। घाईने आता ती आपला घाम पुसते आणि इकडे तिकडे डोकावून फुगत असते। त्यानंतर आता जानकी रूम मध्ये येते आणि या सगळ्या गोष्टीचा ती विचार करून टेन्शन मध्ये येते। आणि तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो आणि तो जानकीला आवाज देतो। तर जानकी म्हणते की ऋषिकेश अहो कुठे होतात तुम्ही इतका वेळ कुठे गेला होतात। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं हो। तर लगेच जानकी म्हणते की कुठे होतात तर ऋषिकेश म्हणतो की मंदिरात गेलो होतो। पार्वती आईने अभिषेक करण्यासाठी सांगितला होता आणि तेथे मंदिरात खूप गर्दी होती आणि तेथून मी ऑफिसला गेलो आणि ऑफिस मधून घरी आलो तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की अहो पण तुमचा फोन तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी फोन तर घरीच विसरला होता। तेव्हा आता जानकी म्हणते की मला माहिती आहे परंतु ऑफिस मधून तुम्ही एखादा कॉल नाही करू शकत का केव्हाची मी तुमच्या फोनची वाट बघते। एकतर ऋषिकेश मला इतकं टेन्शन आले की केव्हा तुम्ही घरी येतात म्हणून मी वाट बघत होते। तर ऋषिकेश विचारतो की जानकी तू टेन्शन कशाचं घेते। तेव्हा जानकी म्हणते की एका अननोन नंबरवरून कॉल आला होता आणि तो माणूस जे जे काही बोललेला आहे ते सर्व काही आता जानकी ऋषिकेशला सांगते। तो माणूस जे जे काही बोललेला आहे ते सर्व ऋषिकेशला सांगितल्यानंतर ऋषिकेशला तर धक्काच बसतो। ऋषिकेश म्हणतो की काय जानकी म्हणजे त्या पार्वती आईचं नाव लताबाई आहे का तर जानकी म्हणते की हो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी हो काय होत कोणी तुला काही सांगेल आणि तू त्यावर विश्वास ठेवेल म्हणून। तेव्हा जानकी म्हणते की अहो मी कुणाच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगते। आणि हे बघा ऋषिकेश मी त्या बाईला लता म्हणून हाक मारली तर ऋषिकेश म्हणतो की हो का आणि पुढे काय झाले मग। तेव्हा जानकी म्हणते की तिने लगेच वळून बघितले नॅचरली ती लगेच होला हो म्हटली। तेव्हा जानकी तेथे लताबाई सोबत आणि तिच्यात जे काही आता संवाद झालेला आहे तो सगळं काही घडलेला संवाद ती ऋषिकेशला सांगते। ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश हे बघा ती बाई पार्वती आई नाही ती बाई खोटं बोलते एक नंबरची खोटारडी आहे ती बाई। मुद्दाम त्या बाईला कोणीतरी आपल्या घरात पाठवलेलं आहे त्यामुळे त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढावंच लागेल। त्यामुळे काही करा आणि त्या बाईला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं असं कसं त्या बाईला घराच्या बाहेर काढता येईल सांग ना अगं जानकी तू असं कसं बोलू शकते आणि त्या आई पार्वती नाही हे कसं तुझा विश्वास बसू शकतो। ती म्हणते की हे बघा माझं ऐकून घ्या ऋषिकेश। ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आता तू शांतच राहा मला बोलून दे। ऋषिकेश आता जानकीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो। त्यानंतर आता इकडे लताबाई घाईनेच अगदी घाबरतच सारंगच्या रूम मध्ये येते आणि सारंगला हे सर्व काही सांगते तर सारंगला धक्काच बसतो। सारंग म्हणतो की काय बोलतात म्हणजे जानकी बहिणीने तुम्हाला लताबाई म्हणून हाक मारली। तेव्हा आता लताबाई म्हणते की हो हो। तेव्हा सारंग तर डोक्याला हात लावून अगदी एऱ्या घालत असतो। अरे देवा हे कसं झालं आणि लताबाई मला सांगा बरं त्या जानकी वहिनीला तुमचं नाव लताबाई आहे हे कसं कळलं असेल। त्यावर तर सारंगचं ते बोलणं ऐकून लताबाई म्हणते की मला कसं माहिती हे सर्व। तेव्हा लताबाई सांगते की हे बघा ती मला अशी म्हणजे
मागून आवाज देत होती, मी तिच्याशी बोलत होते, तिला हुकूम सोडत होते, परंतु तिने जाताना मात्र मला मागून असा आवाज दिला की लताबाई, आणि मी लगेच तिला हो म्हटले. तेव्हा सारंग म्हणतो की अहो तिने तुम्हाला हाक मारली, मग तुम्हाला मागे वळून बघण्याची काय गरज होती. तेव्हा आता लताबाई चिडते. लताबाई म्हणते की हे बघ मूर्ख मुला, अरे तुला जर मागून कोणी सारंग म्हणून अशी हाक मारली तेव्हा तू आवाज नाही देणार का. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो तुमचं खरं आहे. सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो. तर लताबाई आता ऐकायला तयार नसते. लताबाई म्हणते की हे बघा, आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, मला माझे पैसे द्या आणि एसटी स्टँड पर्यंत मला सोडवा, मी इथून जाते, नाहीतर ती जानकी मला काही सोडणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो की नाही लताबाई, अहो प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असं घाबरू सुद्धा नका, कारण भीत्यापोटी ब्रह्म राक्षस असतो. अहो त्या जानकी बहिणीचं तुम्ही इतकं सिरियसली घेऊ नका. आणि हे बघा ती फक्त बोलत असते, ती काही करत नसते. आणि हे बघा, अहो समजा तिला तुमचं नाव कळलेलं आहे लताबाई, परंतु तिच्याकडे मात्र तसा पुरावा आहे का, नाही ना. तेव्हा लताबाई म्हणते की तो पुरावा ती आणेल असं म्हणाली, त्यामुळे तिला तो पुरावा आणण्याच्या अगोदर मी आता माझी बॅग वगैरे भरून येथून निघून जाते. परंतु आता सारंग तिचा हात धरतो. सारंग म्हणतो की नका हो लताबाई, परंतु लताबाई पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सारंग म्हणतो की अहो प्लीज तुम्ही इथून जाऊ नका आणि असं घाबरून सुद्धा जाऊ नका. मी तुम्हाला आता जे काही सांगतो त्यावर शांतपणे विचार करा. आणि हे बघा कसं आहे, तुम्हाला माहिती आहे का, जानकी बहिणीची जी ताकद आहे ना ती हळूहळू आता कमी होत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही ऐश्वर्या सांगत आहे त्याप्रमाणेच आपल्याला वागावं तर लागेलच. आणि जर ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलो तरच सगळ्या काही गोष्टी ह्या आपल्या प्रेमाप्रमाणे घडते. त्यामुळे आता आपल्याला यापुढे जे काही करायचं आहे की ऋषिकेश दादाला जानकी बहिणीपासून आता आपल्याला वेगळं करायचं आहे. एकदा की ऋषिकेश दादा जानकी बहिणीपासून दूर झाला तर जानकी बहिणीच्या सोबत कोणी नसेल, ती एकटी पडेल आणि एकटी पडल्यानंतर तिच्या काहीच होणार नाही. शेवटी सगळं काही अगदी तुमच्या पद्धतीने होईल. त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश मात्र खरंच खूप चिडलेला असतो. तो जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, ज्या गोष्टी नाना आणि पार्वती आई या दोघांमध्येच होत्या त्या सगळ्या गोष्टी पार्वती आईंना माहिती आहे. आणि त्या दोघांमधील ज्या खाजगी गोष्टी इतक्या पार्वती आईंना माहिती असेल, दुसऱ्या कुणालाच माहिती नाही, मग आपण कसा दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकतो. मला असे वाटतं की ती बाई जे काही बोलते तर तीच पार्वती आहे आणि तिने पार्वती असण्याचे खूप काही पुरावे सुद्धा आपल्याला दिलेत. त्यामुळे तू असं कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता त्या बाईवर विश्वास ठेव आणि त्याच आपल्या नक्की पार्वती आई आहेत. हे ऐकल्यानंतर आता जानकीला धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश स्पष्ट म्हणतो की जानकी तू त्या बाईला आणखीन असं काही बोलून दुखवू नकोस. तर जानकीला राग येतो. जानकी म्हणते की त्या बाई अगदी वाईट साईड बोलून आपल्या आईंना, सुमित्रा आईंना दुखवतात, त्याचं काही नाही का, ते कसं विसरून चालेल. आणि हे बघा त्या पार्वती आई आहेत, हे पुरावे आहेत. त्यामुळे हा एकच धागा तुम्ही हाताशी धरून बसू नका ऋषिकेश. आपल्याला गुंतवण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे सर्व करते आणि चुकीच्या पद्धतीने धागे विणतात, कारण त्या पुराव्यावर आपला विश्वास बसावा यासाठी. परंतु मला हे सर्व माहिती आहे की ती बाई लताबाई आहे, पार्वती नाही म्हणून, आणि याचे पुरावे त्या माणसाकडे आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो का. ऋषिकेश म्हणतो की कुठे आहे पुरावे आणि दाखव ना मला ती पुरावे. तेव्हा जानकी म्हणते की हो ते पुरावे आहेत त्या माणसाकडे, त्याच्याकडे पुरावे आहे, परंतु त्या बदल्यात त्याला लगेच जानकी बोलायचं थांबते. परंतु ऋषिकेश विचारतो की त्या बदल्यात काय. जानकी आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि या सगळ्याचा विचार करून ती आता ऋषिकेशला म्हणते की त्या बदल्यात आपल्याला त्याला 1 लाख रुपये द्यावे लागतील. ऋषिकेश म्हणतो की मला वाटलंच होतं. आणि हे बघ जानकी, अगं हे जे काही सुरू आहे ना ते सगळं काही आपल्या घरातील गोष्टी त्यांना माहिती आहे आणि जे काही लोक आपल्याला 1 लाख रुपये मागतात तर त्या आता या घरातील गोष्टींचाच फायदा घेतात. आणि हे बघ जानकी, तू मात्र त्या लोकांवर विश्वास ठेवू नकोस आणि ह्या गोष्टीमध्ये फसू नकोस. कुणाला 1 लाख रुपये देण्याची अजिबात गरज नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे बघा माझं गट फिलिंग सांगते की ती बाई पार्वती नाही म्हणून, तर ती लताबाई आहे म्हणून. आणि खरं काय खोटं काय हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचे असेल तर आपल्याला ती 1 लाख रुपयाची किंमत मोजावीच लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ कोणी फोनवर आपल्याला काही सांगेल, आपल्या घराबद्दल त्यांना माहिती असेल म्हणून ते आपल्याला ब्लॅकमेल करत असेल, मग इतक्याच्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण त्या व्यक्तींना 1 लाख रुपये द्यायचे का. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश ऐकून घ्या, आता कोणताही पर्याय नाही म्हणून, आणि त्यामुळे मी तुला चुकीचं असं काही करून देणार नाही. आता बाद झाले, आता यापुढे मला काही ऐकून घ्यायचे नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, ती बाई पार्वती आईच आहे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश ऐकून घ्या, ती बाई पार्वती नाही आणि त्या माणसाकडे सगळे काही पुरावे आहेत. परंतु ऋषिकेश आता ऐकायला तयारच नसतो.
आणि तेवढ्यात ते लताबाई दरवाजात येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश आत येऊ का? तर ऋषिकेश म्हणतो की हो ना आई, ये ना आतमध्ये. ऋषिकेश म्हणतो की त्यात काय विचारायचं, ये ना. तर जानकी ऋषिकेशकडे रागाने बघत असते. ऋषिकेश आता तिच्या जवळ येतो. लताबाई विचारते की अरे अभिषेक झाला का? ऋषिकेश म्हणतो की हो. तर लताबाई हात पुढे करून म्हणते की अरे मग प्रसाद दे. ऋषिकेश लगेच पेढ्याचा प्रसाद देतो. तर लगेच आता लताबाई खुश होते आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हणते की गुणाचा ग माझा बाळ. हाताने ती आता ऋषिकेशला सुद्धा पेढा भरवते. जानकी आता हे सगळं रागाने बघत असते, म्हणून ती आता हे सर्व काही सहन करून पुढे जायला निघते. परंतु लताबाई लगेच ऋषिकेशला विचारते की काय रे तुझ्या बायकोला काय झाले? ऋषिकेश म्हणतो की काही नाही, परंतु तुम्ही असं का विचारता? तेव्हा लताबाई म्हणते की अरे काही नाही, परंतु तिला असा संशय आहे की मी तुझी खरी आई नाही म्हणून मी खोटं बोलते असं तिला वाटतं. आणि हे बघ तू तिला सुद्धा थोडासा प्रसाद दे, म्हणजे तिचा विश्वास नक्की माझ्यावर बसेल म्हणून. म्हणजे हे बघ ऋषिकेश, अरे ती मला तसं बोलली नाही, परंतु मला सुद्धा तिच्या मनात काय सुरू आहे हे आता सगळं काही कळते. आता जानकी वळून रागानेच लताबाईकडे बघत असते. व लताबाई आता ऋषिकेशच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की अरे जरीही तिचा विश्वास बसत नसेल, परंतु तुझा आणि नानांचा विश्वास तर माझ्यावर आहे की मी तुमची पार्वती आहे म्हणून. आताच मला खूप आनंद आहे रे, बाकी काही नको. आणि मला अजून प्रसाद दे, मी नानासाहेबांना तो प्रसाद देऊन येते. ऋषिकेश आता तो पेढ्यांचा बॉक्सच तिच्या हातात देतो. तर लताबाई तो घेते आणि आलेच असे बोलून ती आता बाहेर निघून जाते. तेव्हा आता जानकीला खूप राग आलेला असतो. जानकी रागानेच ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा जानकी परत ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश माझा अजून सुद्धा, परंतु ऋषिकेश तर ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही जानकी, यापुढे मात्र तू त्यांच्यावर असा अविश्वास नाही दाखवायचा आणि मला सुद्धा ते नाही आवडणार. त्यानंतर आता सुमित्रा बिचारी किचन मध्ये अगदी रडतच असते आणि बिचारी ती इतकी टेन्शन मध्ये असते. त्यानंतर मात्र आणि तेवढ्यात ते ऐश्वर्या येते. हातामध्ये तर अगदी मुद्दाम ज्यूस आणलेला असतो. तेव्हा सुमित्रा रडत असते. ऐश्वर्या मुद्दाम आता तिच्याकडे बघते आणि मनात मात्र खूप असे हसते आणि जानकीशी हात मिळून तुम्ही तर मला अडकवायला निघाला होता, पण काय कशी वाटती सवत माझी लाडकी. आणि आता सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवते. म्हणते आई अहो काय झालं, तुम्ही असे एकट्या. तोपर्यंत सुमित्रा डोळ्यातील पाणी पुसते. ऐश्वर्या म्हणते की अहो काय झालं, तुम्ही काय एकट्याच उभ्या आहात आणि कसला विचार करतात? सुमित्रा म्हणते की अगं बघितलंस का, अगं तू तरी आहेस की माझी विचारपूस करतेस, कारण कोणीही माझ्याकडे लक्ष देत नाही. तर ऐश्वर्या म्हणते की परंतु माझं तर तुमच्यावर लक्ष आहे आणि आई मी आहे ना तुमच्या सोबत, त्यामुळे मी तुमच्या सोबत येणारच. आणि आई अहो मी तुम्हाला घरभर शोधत होते, तुम्ही कुठेही मला दिसत नव्हतात, म्हणून माझा जीव अगदी सैरावैरा झाला होता. परंतु आई अहो तुम्हाला बघून खरंच खूप बरं वाटलं. आणि आई चला बरं तुमच्यासाठी मी ज्यूस आणला, हा ज्यूस पिऊन घ्या. हे बघा असं अजिबात चालणार नाही, तुम्हाला ज्यूस घ्यावाच लागेल, एकतर सकाळपासून तुम्ही काही खाल्लेले नाही. तेव्हा आता सुमित्रा ग्लास हातामध्ये घेते आणि रडतच म्हणते की ऐश्वर्या नको, अगं नकोय, म्हणून तो ग्लास ती बाजूला ठेवते. आणि अगं ऐश्वर्या हे बघ, जेव्हा माणसाचं मन दुखलं जातं तेव्हा मात्र शरीर सुद्धा आपोआप सगळ्या काही इच्छा मिटून ठेवतं. तेव्हा आता सुमित्रा पुढे येते तर ऐश्वर्या मागून तिचं अगदी रागराग करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की अगं ज्या घराला मी आयुष्यभर एक आपलं घर मानलं, त्या घरासाठी इतकं काही केलं आणि शेवटी त्याच घराने किती माझ्या विरुद्ध पाठ फिरवली. एका क्षणात ती बाई आली आणि सगळं काही आपला हक्क गाजवण्याचा ती येथे प्रयत्न करते. एका क्षणात तिने सगळे काही माझे हक्क हिरावून घेतले. आणि नाही, मला एकतर कशाचाही मोह नाही, सत्तेचा नाही, पैशाचा नाही, कशाचाच मला मोह नाही, परंतु हे घर आणि या घरातील माणसं माझी आहेत, यावर सुद्धा आता माझा विश्वास बसत नाही. म्हणून आता सुमित्रा खरंच खूप रडत असते. मनाने ती खूप खचून गेलेली असते. जे काही केले ते ऐश्वर्याने सगळं काही केले आणि ते सगळं काही जानकीवर लोटलेलं असतं. ऐश्वर्या मुद्दाम आता सुमित्राला म्हणते की आई हे बघा, तुम्ही काही सोडायचं नाही, ना हक्क आणि ना सत्ता. परंतु आई हे बघा, किती काही झाले तरी घरातील शेवटा करता पुरुषच सगळे काही हक्क सांभाळत असतो आणि आपल्या घरात तर हे सगळं काही नाना सांभाळतात. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की अगं पण ते ऐकतील का? तर ऐश्वर्या म्हणते की का ऐकणार नाहीत ते, मी नानांशी बोला, त्यांना समजावून सांगा, नक्की तुमचं सगळं काही ऐकतील, त्यामुळे तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. आणि हा ज्यूस घ्या, आई तुमचा चेहरा बघा अहो कसा उतरलेला आहे, त्यामुळे आई हा ज्यूस तुम्ही घ्या. म्हणून आता अगदी सुमित्राची तिला खूप काळजी आहे असं दाखवते आणि आईला ज्यूस प्यायला देते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या
अगं ऐश्वर्या, खरंच माझी चूक झाली, मला माफ कर. मी तुला नाही ओळखलं. मी तुला चुकीचं ठरवून तुझ्यावर विश्वास न ठेवता त्या जानकीवर विश्वास ठेवला. सतत न्यायनिवाडा करण्याच्या नादामध्ये ती कधीतरी घात करते, तिच्या नाही लक्षात येत. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई, अहो जाऊन द्या, कशाला त्या पनवतीचं नाव काढ. आता आपण आहोत ना एकत्र, त्यामुळे आई मी तुम्हाला तुमचे सगळे काही हक्क आणि तुमची सगळी माणसं तुम्हाला मिळवून देईल. त्यामुळे तुम्ही आई त्या जानकीला आता दाखवून द्यायचं आहे की ती प्रत्येक वेळी जे काही निर्णय घेते आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर नसते म्हणून. परंतु आई एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु तिने खरंच त्या बाईला आणून तुमच्यावर खूप काही असे अत्याचार केलेले आहेत. तेव्हा मात्र आता सुमित्राला ऐश्वर्याचं पडते. ऐश्वर्यावर ती विश्वास ठेवते आणि ऐश्वर्या बरोबर सुमित्राला आपल्या बाजूने ओळून घेते आणि खुश होऊन सुमित्राकडे बघत हसत असते आणि हसून तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी मात्र आता त्या एका माणसाने 1 लाख रुपये सांगितलेले असतात, तर ते पैसे घेऊन तिथून जायला निघते आणि त्या माणसाला फोन करून म्हणते की आत्ताच्या आत्ता मला ते पुरावे बघायचे आहेत. तेव्हा आता जानकी ही पैसे घेऊन जायला निघते आणि तेवढ्यात ऋषिकेश तिला दरवाजात अडवतो. तेव्हा आता ऋषिकेश जानकीवर खूप ओरडतो. जानकीला म्हणतो की हे बघ, कोणीतरी तुझ्या साधेपणाचा फायदा घेतो आणि तो घेऊन देते. तेव्हा जानकी म्हणते की हो, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत चला, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तो माणूस पुरावा देतो की नाही. म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश तेथे पैसे ठेवतात आणि तो माणूस तेथे येतो. तर ऋषिकेश लगेच लांबूनच त्या माणसाला ओरडतो. तेव्हा तो माणूस पैसे घेऊन तेथून पळून जातो. ऋषिकेश त्याच्या मागे पळत असतो, परंतु तो झाडाला येऊन तेथे धडकतो. तेव्हा आता जानकी सुद्धा धावतच येते, ऋषिकेश. आणि जानकी आता ऋषिकेशला म्हणते की हे बघा, मला फक्त एवढंच हवं होतं की ती बाई लताबाई आहे मला सिद्ध करायचे होते आणि त्याच्याकडून पुरावे घ्यायचे होते. परंतु आता हे सगळं काही ऐश्वर्याने मुद्दाम केलेले असते लताबाईला 1 लाख रुपये देण्यासाठी. ऋषिकेशला आता इतका राग येतो, तो जानकीवरच ओरडतो आणि जानकीला सुद्धा आता ऋषिकेश पासून अगदी दूर करण्यासाठी हा प्लॅन तिचा असतो. ऋषिकेश आता जानकीवर ओरडून म्हणतो की हे बघ, ती माझी आई पार्वती आई आहे. त्या माणसाला जर तुला पुरावे द्यायचे असते तर त्याने कधीच दिले असते. त्या माणसाला तुला फसवायचे होते आणि त्यात तू फसलीस. आता जानकी ऋषिकेशचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि ऐश्वर्याने बरोबर 1 लाख रुपये घेऊन जानकीला यामध्ये फसवलेले असते आणि ऋषिकेश जानकी या दोघांमध्ये भांडण लावलेले असते. आणि आता जानकी हे सर्व काही अगदी सहन करून सर्व काही अगदी ती शांत राहते आणि ती आता इतकी भडकलेली असते, कारण हे सगळं करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे हे शोधण्याचं ती आता ठरवते. बरोबर आता ऐश्वर्याने इकडे सुमित्राला सुद्धा जानकीच्या विरोधात केलेले असते आणि जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये सुद्धा भांडण लावलेले असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होते आणि कसे होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.